Hello everyone and very good morning and warm welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजपासून आपण काय करणार आहोत, प्रत्येक संडेला एक नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय असणार आहे, प्रत्येक संडेला एसएच्या पर्स्पेक्टिव्हने आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि हे जे टॉपिक्स वगैरे असतील ना, तर बेसिकली ह्या टॉपिकचा रिलेव्हन्स काय असणार आहे की ज्या काही गोष्टी न्यूजमध्ये वगैरे आहेत आणि त्याचा लार्जर जर आपण रिलेव्हन्स कन्सिडर केला तर तो आपल्या UPSC साठी आणि MPSCचा जो काही नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आता नवीन जो पॅटर्न आलेला आहे MPSC त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट एक एस पेपर आहे. ठीक आहे, म्हणजे निबंधाचा पेपर. सुरुवातीला जो MPSCचा पॅटर्न होता याच्यामध्ये कसं होतं की मराठी आणि इंग्लिश या पेपर जे होते ना यांच्यामध्ये तो काय केला जायचा, एसे कव्हर केला जायचा. अप्रॉक्सिमेटली त्याचं जे काही वर्डिंग वगैरे होतं ना, म्हणजे त्यांची जी काही लेंथ होती ती होती 400 वर्ड्सची. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन्स होतं. पण आता जो नवीन पॅटर्न एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे ऑन द बेसिस ऑफ UPSC त्याच्यामध्ये तुम्हाला एक एसे अप्रॉक्सिमेटली 1000 to 1200 वर्ड्सचा लिहिण्याचा आहे. ठीक आहे, म्हणजे जर डायरेक्टली मी MPSCने जर UPSCचा पॅटर्न जर कॉपी करण्याचा प्रयत्न केला किंवा तो हे इमिटेट करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये दोन सेक्शन्स असतील, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आणि बेसिकली याच्यामध्ये चार टॉपिक्स असतील. सेक्शन ए मध्ये 4 टॉपिक्स आणि सेक्शन बी मध्ये 4 टॉपिक्स. ठीक आहे, चार टॉपिक. त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, सेक्शन ए मधला एक एसे आणि सेक्शन बी मधला एक एसे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याची जर लेंथ बघितली ना तर वर्ड वाईज तो तुम्हाला 100 वर्ड्स टू 1200 वर्ड्स म्हणजे 1000 ते 1200 वर्ड्स मध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे हे जे ट्रान्झिशन आहे ना 400 वर्ड्स पासून 1000 ते 1200 वर्ड्स म्हणजे याच्यामध्ये एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही जे आता जे एसे लिहिता ना MPSC मध्ये तर याच्या 3 पट आहे. ठीक आहे, आणि असे तुम्हाला किती एसे लिहायचे, 2 एसे लिहायचे. त्याच्यामुळं हा जो आपला इनिशिएटिव्ह आहे संडे फंडे आणि एसे डे याच्यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, प्रत्येक संडेला एक नवीन टॉपिक त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन कशा प्रकारे लिहायचे, त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये कोणकोणते डायमेन्शन्स वगैरे असतील आणि सिमिलरली त्याच्याबरोबर इफेक्टिव्ह कन्क्लुजन तुम्ही कशा प्रकारे किंवा एखादा टॉपिक जर आपण कन्सिडर केला तर वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन कसं असू शकतं, मेन बॉडी पार्टमध्ये डायमेन्शन्स कशा प्रकारे असायला पाहिजे, त्यानंतर इंट्रोडक्शन संपल्यानंतर काही ट्रान्झिशन पॅराग्राफ म्हणा किंवा ट्रान्झिशन फेजेस वगैरे म्हणा तर त्या इम्पॉर्टंट वगैरे असतात. वेगवेगळ्या डायमेन्शन्स लिहित असताना फॉर एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर तुम्ही डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करताय तर इन बिटवीन डिफरंट ज्यावेळेस तुम्ही सोशल डायमेन्शन्स, पॉलिटिकल डायमेन्शन्स, इकॉनॉमिक डायमेन्शन्स मेन्शन्स करता तर इन बिटवीन त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झिशन्स वगैरे असतात हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे ट्रान्झिशन आहे ते कशा प्रकारे मेंटेन केलं पाहिजे जेणेकरून तुमचा जो काही रायटिंगचा फ्लो आहे किंवा स्मूथनेस आहे ना तो एका कोहरन्स मध्ये दिसतो. ठीक आहे, तर मग ह्या काही ज्या स्मॉल टिप्स वगैरे आहेत ना मी तुम्हाला काय करणार आहे, आपला जो हा इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामधून मी प्रोव्हाइड करणार आहे. आजच्या इनिशिएटिव्ह मध्ये किंवा आजचा जो व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये आपण फक्त काय करणार आहोत, आजच्या पुरतं इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये लिमिटेशन्स ठेवणार आहोत आणि येणारे जे काही सबसिक्वेंट जे काही वीक डेज असेल आपला संडे तर त्याच्यामध्ये आपण अलॉंग विथ इंट्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या मध्ये मेन बॉडी पार्ट मध्ये डायमेन्शन्स म्हणा किंवा त्याचा रोडमॅप जो काय असेल ना किंवा फायनल कन्क्लुजन तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता हे आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं. तर बेसिकली आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे बायस मीडिया इज अ थ्रेट टू इंडियन डेमोक्रेसी. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, एखादा जर आपल्याला टॉपिक वगैरे विचारला तर त्याचं आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे वेदर तो जो टॉपिक आहे हा इंडिया स्पेसिफिक आहे किंवा तो जनरल टॉपिक प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की हा टॉपिक आहे बायस मीडिया इज अ थ्रेट टू द डेमोक्रेसी. ठीक आहे, या ठिकाणी इंडिया हा वर्ड त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला नाहीये. मग हा टॉपिक काय होतो माहितीये का की जनरल टॉपिक होतो. मग अशा प्रकारच्या टॉपिकमध्ये ज्यावेळेस तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणा किंवा मेन बॉडी पार्टमध्ये ज्यावेळेस डायमेन्शन्स वगैरे मेन्शन्स करायचे असतात ना त्या ठिकाणी इंडिया स्पेसिफिक फक्त डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करायचे नाहीयेत. मोस्ट ऑफ द स्टुडंट याच्यामध्ये काय चूक करतात माहितीये का की ते ऍज अ सिटिझन्स ऑफ इंडिया आपण अशा प्रकारच्या एसेला काय करतो, म्हणजे आपली जी रायटिंगचं जे काही लिमिटेशन्स आहे किंवा थॉट प्रोसेस जी आहे ना आपण ते काय करतो फक्त इंडिया स्पेसिफिक त्या ठिकाणी मेन्शन्स करण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरनं काय होतं माहितीये का की अशा प्रकारच्या टॉपिकवरनं किंवा जे तुम्ही इंडिया स्पेसिफिक डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करताना तर तिथं तुमची शॉर्ट थॉट प्रोसेस त्या ठिकाणी मेन्शन्स होते किंवा ती एक्झामिनरला कळतं की स्टुडंटनं काय केलेलं आहे की पर्टिक्युलरली फक्त इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनच ह्या एसेला डिस्कस केलेलं आहे. पण
ज्यावेळेस तुम्हाला ह्या ठिकाणी असं मेन्शन्स केलेलं नाहीये की फक्त इंडियन डेमोक्रेसीला कशा प्रकारे थेट आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं की अलॉंग विथ इंडिया त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही वेस्टर्न डेमोक्रेसीज वगैरे आहेत किंवा ईस्टर्न डेमोक्रेसीज वगैरे आहेत, तर त्या सुद्धा याच्यामध्ये काय करायच्या असतात, मेन्शन्स करायचे असतात किंवा त्यांचे जे एक्झाम्पल्स वगैरे त्या ठिकाणी ते नोट डाऊन किंवा पुट करायचे असतात. सिमिलरली ज्या डेमोक्रेसी इन ट्रान्झिशन्स वगैरे आहेत ना, त्या सुद्धा त्या ठिकाणी काय करायचे असतात, मेन्शन्स वगैरे करायचं. ठीक आहे, म्हणजे एसे टॉपिकला बघितल्यानंतर पहिली गोष्ट काय आहे की तो आपल्याला त्याचा कंटेक्स्ट समजून घ्यायचा आहे की वेदर धिस टॉपिक इज स्पेसिफिक टॉपिक किंवा जनरल टॉपिक. जसं मी तुम्हाला आता समजून सांगितलं की स्पेसिफिक काय असतात, की फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक तुम्हाला काय विचारलंय की इंडियन डेमोक्रेसी बद्दल विचारले, किंवा जनरल टॉपिक म्हणजे काय की फक्त डेमोक्रेसी बद्दल विचारलेलं आहे. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये काय की वेस्टर्न डेमोक्रेसीज, त्याच्यानंतर ईस्टर्न डेमोक्रेसीज किंवा डेमोक्रेसी इन ट्रान्झिशन वगैरे अशा प्रकारचे, किंवा ज्या ठिकाणी डेमोक्रेसी वगैरे नाहीये, ऑटोक्रेसी आहे किंवा डिक्टेटरशिप आहे, अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन्स वगैरे डिस्कस करावं लागतं. ठीक आहे, आता पहिल्यांदा टॉपिक बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये त्याच्यातले जे कीवर्ड्स वगैरे आहेत ना ते आयडेंटिफाय करायचे. फॉर एक्झाम्पल हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे काय आहेत, एक तर काय मीडिया आहे, त्यानंतर इंडियन डेमोक्रेसी आहे. ठीक आहे, आता हे इम्पॉर्टंट कीवर्ड झाले. त्यानंतर जे काही सब इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत त्याला आपण काय म्हणूया की मीडियाच्या रिलेटेड काय आहे की बायस मीडिया. ठीक आहे, आणि डेमोक्रेसी रिलेटेड काय की थ्रेट आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर डायमेन्शन ज्यावेळेस पुट करतो ना, तर मीडिया हा काय झाला की प्रायमरी इम्पॉर्टंट कीवर्ड झाला. सिमिलरली याच्यामध्ये दुसरा इम्पॉर्टंट कीवर्ड्स काय आहे की इंडियन डेमोक्रेसी सुद्धा काय आहे हा की प्राईम इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे. आणि त्याला जे लागलेले जे काही प्रिफिक्स वगैरे आहेत ना किंवा ऍडजेक्टिव्ह आहेत ना, तर ते काय झाले सेकंडरी इम्पॉर्टंट कीवर्ड्स. म्हणजे डायमेन्शनचं ज्यावेळेस आपण एक्सप्लोरेशन करतो किंवा जे डायमेन्शन्स आपण मेन बॉडी पार्ट्स मध्ये लिहितो ना, तर त्यावेळेस अशा प्रकारचे कीवर्ड्स आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. आता कशामुळं, कारण फॉर एक्झाम्पल मीडियाच्या बाबतीत जर आपल्याला लिहायचं म्हणलं तर तो हा खूप मोठा वास्ट टॉपिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स वगैरे प्रोव्हाइड करावे लागतात, त्यानंतर त्यांचा सिग्निफिकन्स वगैरे असेल, त्यानंतर चॅलेंज वगैरे असेल. ठीक आहे, अशा प्रकारचे डायमेन्शन्स. पण ह्या मीडियाला म्हणजे हा जो आपला प्राईम इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे ना, त्याला काय केलेलं आहे, एक प्रिफिक्स किंवा ऍडजेक्टिव्ह ऍड करण्यात आलेला आहे. तो म्हणजे काय की बायस. म्हणजे बायस मीडिया हा कशा प्रकारे इंडियन डेमोक्रेसीला सेकंड आपला जो सेकंडरी जो आपला इम्पॉर्टंट कीवर्ड्स तो काय या ठिकाणी इंडियन डेमोक्रेसीला थ्रेट आहे. म्हणजे बायस मीडिया म्हणजे नॉर्मल जर मीडिया म्हणलं तर हा थ्रेट असू शकतो का, मग याच्यामध्ये काय दोन संभावना आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एक तर तो इम्पार्शियल असणं किंवा बायस असणं. ठीक आहे, म्हणजे पार्शियल किंवा बायस असणं किंवा इम्पार्शियल असणं. आता इम्पार्शियल असणं हे डेमोक्रेसीला थ्रेट नसतं. ठीक आहे, हे कोणाला थ्रेट असतं, एखाद्या ऑटोक्रॅटिक जो असतो किंवा डिक्टेटर वगैरे असतात ना, तशा प्रकारच्या डेमोक्रेसीला थ्रेट असतो. पण हे जे बायस मीडिया असतात किंवा पार्शियल मीडिया जे असतात ना, हे कोणाला थ्रेट असतात, हे इंडियन म्हणजे चांगल्या गोष्टीला थ्रेट असतात. त्याच्यामुळं सेकंडरी सुद्धा जो कीवर्ड्स आहे ना तो सुद्धा आयडेंटिफाय करणं इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. म्हणून आपण काय करू शकतो माहिती आहे का, अशा प्रकारचे प्रायमरी आणि सेकंडरी ज्यावेळेस एखाद्या एसे टॉपिक मध्ये ज्यावेळेस कीवर्ड्स आयडेंटिफाय करतो, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळतात की मल्टिपल डायमेन्शन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. ठीक आहे, तर आपला जो म्हणजे आपला जो आजचा जो कंटेक्स्ट आहे ना आर्टिकलचा, हा काय स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द इंट्रोडक्शन आहे. म्हणजे इंट्रोडक्शन कशा प्रकारे स्ट्रॉंग इंट्रोडक्शन तुम्ही स्टार्ट करू शकता. ज्यावेळेस कसं असतं माहिती का की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक इमेज सांगतो. असं कन्सिडर करा की ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, शोले मूवीचं पोस्टर त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आले किंवा कोणत्या पण एखाद्या मूवीचं ज्यावेळेस पोस्टर आहे. ठीक आहे, रिसेंट आपण कन्सिडर करूया छावा मूवीचं ज्यावेळेस आपण पोस्टर बघतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की त्या ठिकाणी काय करतात की कॅरेक्टर्स प्रेझेंट करतात. ठीक आहे, किंवा बॅकग्राऊंडला त्या ठिकाणी मग जे काही डिफरंट इव्हेंट्स वगैरे त्या ठिकाणी दाखवलेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फोर्ट्स वगैरे दाखवलेला असेल किंवा त्या ठिकाणी बॅटल्स वगैरे दाखवलेली असेल, तर याच्यावरून आपल्याला काय कळतं माहितीये का की त्या पिक्चरचं ना ओव्हरऑल कंटेक्स्ट लक्षात होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स त्या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेले आहेत, म्हणजे कोणत्या कॅरेक्टर्सचं ग्लोरिफिकेशन करण्यात आलेलं आहे, किंवा मेन जर थीम बघितली तर त्याच्यावरून आपल्याला कळते की बाबा ही बेसिकली थीम कशाच्या रिलेटेड आहे. मग ज्यावेळेस आपण छावा मूवीचं पोस्टर बघतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की हा मूवी छत्रपती संभाजी महाराजांच्या रिलेटेड आहे. मग त्याच्यानंतर सेकंडरी गोष्टी काय करतात की फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जे डिफरंट कॅरेक्टर शो करण्यात आलेले आहेत, मग त्यांचे फॉर एक्झाम्पल औरंगजेब वगैरे असेल, मग ते कळतं की बाबा औरंगाबादच्या रिलेटेड आणि संभाजी महाराजांच्या रिलेटेड काहीतरी त्याच्यामध्ये इव्हेंट पोर्ट्रे करण्यात आलेले आहेत. सिमिलरली जर त्या ठिकाणी एखादा बॅटलचा जर इन्सिडन्स त्या ठिकाणी शो केलेला असेल बॅकग्राऊंडला, तर आपल्याला असं कळतं की त्यांच्यामधल्या ज्या काही बॅटल्स वगैरे त्या सुद्धा शो करण्यात आलेल्या आहेत. मग सिमिलरली जर फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं सिंगल पोस्टर बघून मूवीचं पोस्टर बघून
अशा प्रकारची जर आपल्याला इन्फॉर्मेशन त्यामधनं गॅदर करता येऊ शकते किंवा ती आपल्या माइंडमध्ये ऑटोमॅटिकली ती जनरेट होते. तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं असतं माहितीये का, की कोणत्या पण एखाद्या एसेचं इंट्रोडक्शन आपल्याला त्या पद्धतीने लिहायचं असतं. ठीक आहे. मग जर आपण हा टॉपिक इथं कन्सिडर केला की बायस मीडिया इज अ थ्रेट टू द डेमोक्रेसी, मग याच्यामध्ये कोणतं पण इंट्रोडक्शन स्टार्ट करण्यासाठी ना 5 इम्पॉर्टंट गोष्टी महत्वाच्या असतात. मग पहिली गोष्ट म्हणजे काय, की ती किती एंगेजिव्ह आहे किंवा ती आपल्याला किती एंगेज करते. म्हणजे आपल्याला म्हणजे काय, की जो कोणी रीडर वगैरे आहे किंवा एक्झामिनर वगैरे आहे तर ती किती एंगेजिव्ह आहे किंवा किती एंगेजमेंट क्रिएट करते. सेकंड गोष्ट म्हणजे काय, की क्लॅरिटी. एखादं इंट्रोडक्शन लिहित असताना त्याच्यामध्ये सेकंड इम्पॉर्टंट प्राईम गोष्ट असते ती म्हणजे क्लॅरिटी. म्हणजे तुम्ही जे इंट्रोडक्शन लिहिताय तर त्याच्यामधनं त्या एक्झामिनरला किंवा रीडरला त्याच्यामधनं क्लॅरिटी वगैरे मिळते की नाही. क्लॅरिटी म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल हा टॉपिक आहे बायस मीडिया इज अ थ्रेट टू द इंडियन डेमोक्रेसी. मग आता स्पेसिफिक टॉपिक आहे इथं. ठीक आहे. मग आपण काय केलं माहितीये का, की असं डायरेक्टली इंडियनचा कंटेक्स्ट न देता आपण डायरेक्टली काय केलं, की कुठलं तरी वर्ल्ड मधलं एक्झाम्पल वगैरे म्हणा किंवा जे इरिलेव्हंट एक्झाम्पल वगैरे तर त्या ठिकाणी जर प्रोव्हाइड केलं तर ते काय करतं, की याच्यातनं क्लॅरिटी वगैरे शो करत नाही. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतात, क्लॅरिटी म्हणतात. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये काय आहे, रेलेव्हन्स. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं काय, की इथं मीडियाबद्दल विचारलेलं आहे. मग तुम्ही लिहिता काय, की फॉर एक्झाम्पल दुसरा एखादा प्लॅटफॉर्म वगैरे त्या ठिकाणी स्टार्ट करता किंवा डायरेक्टली मीडियाबद्दल न लिहिता इकडच्या तिकडच्या ज्यावेळेस गप्पा वगैरे मारतात त्याला काय म्हणतात माहिती का, रिलेव्हन्स असं म्हणतात किंवा इरिलेव्हन्स असं म्हणतात. त्यानंतर चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे गायडन्स. गायडन्सचा अर्थ काय होतो माहिती का, की इंट्रोडक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे लिहित असताना तर त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. इंट्रोडक्शनच्या शेवटी तुम्हाला एक गायडन्स आणि डायरेक्शन सुद्धा प्रोव्हाइड करायचं असतं, की फर्दर तुम्ही एसे मध्ये मेन बॉडी पार्टमध्ये कोणकोणते डायमेन्शन्स डिस्कस करणार आहेत किंवा तुमचा जो ओव्हरऑल आउटलुक जो आहे ना किंवा आउटलाईन जी आहे ना ती कशा प्रकारची आहे. म्हणजे आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं छावा मूवीच्या पोस्टर्सचं, तर ते पोस्टर्स बघून आपल्याला काय लक्षात येतं, की त्याच्यामध्ये ना की ते किती एंगेजिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक बॅटर्स दिलेले असतात किंवा जे काही इंटेन्स सीन त्या ठिकाणी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोस्टरवर काय करण्यात आलेलं आहे, की छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी जे हातकडी किंवा बेडी आपण जसं म्हणतो तसे लावून त्या ठिकाणी प्रोट्रे करण्यात आलेले. आता याच्यावरनं काय करतं, की ते एंगेजिव्ह आहे असं आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर क्लॅरिटी त्याच्यामधून सुद्धा मिळते, की फॉर एक्झाम्पल काय, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅटर्स शो करण्यात आले किंवा त्या ठिकाणी पर्सनल लाईफ त्या ठिकाणी शो करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला रिलेव्हन्स पण करतो. रिलेव्हन्स म्हणजे काय, की त्यांच्या ज्या बॅटल्स वगैरे दाखवलेल्या आहेत किंवा औरंगजेब वगैरे दाखवलेला आहे. म्हणजे काय, की काहीतरी हिस्टॉरिकल कंटेक्स्ट त्या ठिकाणी शो करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यातनं गायडन्स किंवा डायरेक्शन सुद्धा मिळतं, की मूवीचा जो प्लॉट आहे एक्झॅक्टली तो कशा प्रकारे त्या ठिकाणी पोर्ट्रे करण्यात आलेला आहे. म्हणजे एखादं इंट्रोडक्शन कसं असायला पाहिजे, की मूवीचं ज्यावेळेस आपण एखादं पोस्टर वगैरे बघतो ना त्याच्यामधनं ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणजे काय, की एंगेजमेंट म्हणा, क्लॅरिटी म्हणा, त्याचा रिलेव्हन्स वगैरे म्हणा, म्हणजे कशा प्रकारे तो रिलेव्हन्स वगैरे त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे किंवा त्याच्यामधलं जे काही गायडन्स किंवा डायरेक्शन त्याचा जो प्लॉट कशा प्रकारे रन होणार आहे, म्हणजे मूवी फॉरवर्ड कशा प्रकारे होणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपल्याला कळतात ना सिमिलरली सुद्धा त्या गोष्टी आपल्याला कशामध्ये इंट्रोडक्शन मध्ये सांगता आल्या पाहिजे. ठीक आहे. आता पहिलं जर आपल्याला इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला काही इम्पॉर्टंट वेज आहेत इंट्रोडक्शन स्टार्ट करण्याचे. ठीक आहे. म्हणजे डिफरंट जवळपास 8 ते 9 मेथड आहेत ज्याच्यामधून आपण काय करू शकतो, कोणत्या पण टॉपिकचं इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. याच्या रिलेटेड आपण काय करूया, एक सेपरेट व्हिडिओ क्रिएट करूया की ज्याच्यामध्ये डिफरंट वेज टू क्रिएट इंट्रोडक्शन म्हणजे डिफरंट वेज टू राईट इंट्रोडक्शन याच्यामध्ये कशा प्रकारचं असू शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय करेल, की जवळपास 8 ते 9 जे डिफरंट मेथड्स वगैरे आहेत इंट्रोडक्शन स्टार्ट करण्याच्या डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन्स. म्हणजे टॉपिक कशामध्ये त्याच्या प्रकारे येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजिकल टॉपिक आला किंवा फिलॉसॉफिकल टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला आला किंवा एखादा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटेम्पररी रिलेव्हन्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. मग अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे टॉपिक्स वगैरे तर त्या ठिकाणी इंट्रोडक्शन तुम्ही कसं स्टार्ट करू शकता ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये मी काय करतो, की अशा प्रकारचा टॉपिक डिस्कस करतो. म्हणजे व्हिडिओ क्रिएट करूया आणि तो आपण काय करूया त्याचे सिरीजच क्रिएट करूया. म्हणजे इंट्रोडक्शन कसं लिहायला पाहिजे, त्यानंतर मेन बॉडी पार्ट कसं लिहायला पाहिजे आणि कन्क्लुजन समजा इफेक्टिव्ह कन्क्लुजन कसं असायला पाहिजे. ठीक आहे. आता हा जर टॉपिक बघितला तर याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल काय, की हा एक रिअलिस्टिक टॉपिक आहे. ठीक आहे. किंवा याला करंटचा सुद्धा कंटेक्स्ट वगैरे आहे. ठीक आहे. म्हणजे याला आपण काय म्हणूया, की जसं नॉन फिक्शनल जे टॉपिक्स असतात ना, म्हणजे काय म्हणतात त्याला सत्यवादी वगैरे म्हणा किंवा प्रॅक्टिकल जे तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे टॉपिक्स वगैरे घडत असतात त्याला आपण काय म्हणतो, नॉन फिक्शनल टॉपिक्स असं म्हणतो. तर अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स वगैरे असतात ना, तर अशा टॉपिक्सला इंट्रोडक्शन स्टार्ट करण्यासाठी बेस्ट मेथड जर कोणती असेल तर त्या ठिकाणी रिअल लाईफ स्टोरीज असतात किंवा अनेक्डोट प्रोव्हाइड केले असतात. अनेक्डोट म्हणजे काय,
की एखादा स्मॉल किस्सा जो असतो किंवा चुटका जसा आपण म्हणतो ना, की ज्याच्यावरनं आपल्याला ब्रॉडर अंडरस्टँडिंग लक्षात येते. म्हणजे काय की ह्या ज्या स्टोरीज असतात ना, आता स्टोरीज म्हणा किंवा अनेक्डोट, तर याच्यामध्ये मेन डिफरन्स म्हणजे काय माहितीये का, स्टोरीज ही ना ही लेंदी असू शकते, ठीक आहे. अनेक्डोट जो असतो ना, हा फक्त एखादा जर वर्ड्स त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केला किंवा एखादा त्या ठिकाणी जर इन्सिडेंट्स वगैरे सांगितलं ना, तर ओव्हरऑल तो जो काही पिक्चर्स वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे लक्षात घ्या, मी जर तुम्हाला नॉन व्हायलन्स आणि सत्याग्रह हे जर दोन वर्ड्स तुमच्या समोर जर मांडले, तर तुम्हाला काय लक्षात येतं, हे दोन वर्ड जे आहेत ना, एक तर हे इंडियन फ्रीडम स्ट्रगलच्या रिलेटेड आहेत आणि स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द महात्मा गांधी, ठीक आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण त्याच्याबद्दलची जी काही लाईफ स्टोरी किंवा लाईफ जर्नी आहे ना, तर ह्या फक्त दोन वर्ड्सवरनं आपल्या लक्षात येते महात्मा गांधीच्या रिलेटेड. सिमिलरली ह्या ठिकाणी जे तुम्हाला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, रामनाथ गोयंका जे होते ना, म्हणजे इंडियन एक्सप्रेसचे जे काही फाउंडर होते ना, त्यांनी जे ड्युरिंग इमर्जन्सी जे काही वर्क केलेलं आहे मीडियाला इम्पार्शल ठेवण्यापासून, तर हे इंट्रोडक्शन काय करतं, त्याला त्या अनेक्डोटला सूट करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादं इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं असेल ह्या टॉपिकच्या रिलेटेड, तर रिअल लाईफ इन्सिडेंट्स, आता या ठिकाणी काय करण्यात आलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, जे ब्रेव्ह जर्नलिस्ट होते रामनाथ गोयंका, आणि त्यांनी जे इंडियन एक्सप्रेस कशा पद्धतीने चालू केलं ड्युरिंग इमर्जन्सी, म्हणजे या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, 1977चा ड्युरिंग इमर्जन्सीचा एक किस्सा त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता की इंट्रोडक्शन मध्ये रामनाथ गोयंकाचं अनेक्डोट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे टू द पॉइंट ज्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, अनेक्डोट प्रोव्हाइड करण्यात आले. आता जर या ठिकाणी स्टोरी जर आपल्याला सांगायची असते ना, तर आपण काय केलं असतं की डिटेलमध्ये सांगितलं असतं की फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं 1997ला सिच्युएशन होती, मग इंदिरा गांधीने कशा प्रकारे इमर्जन्सी वगैरे आणली, मग त्यांनी कशा प्रकारे प्रेसवर किंवा मीडियावर कशा प्रकारे सेन्सरशिप लागू केली, मग त्यानंतर रामनाथ गोयंका यांनी कशा प्रकारे समजा डिटेलमध्ये जे एक्सप्लेनेशन म्हणतो त्याला काय म्हणतो आपण माहिती का, स्टोरी असं म्हणतो, ठीक आहे. मग अशा प्रकारचे इंट्रोडक्शन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल कीवर्ड्स वगैरे असतात ना, तर बेटर वे काय असतं त्या ठिकाणी अनेक्डोट प्रोव्हाइड करणं. कारण इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे असतात की जे डिफरंट कीवर्ड्स आहेत, इंडियन डेमोक्रेसी, बायस मीडिया, आणि तो कशा प्रकारे थ्रेट वगैरे आहे ना, हे सुद्धा काय करायचं असतं की स्मॉल मध्ये त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगायचं असतं, ठीक आहे. आता पहिला जो पॅराग्राफ आहे ना, याच्यामध्ये डायरेक्टली काय सांगितलेलं आहे की ड्युरिंग 1997ची सिच्युएशन, त्या ठिकाणी जी काही इमर्जन्सी रिलेटेड सिच्युएशन्स वगैरे होती, आणि रामनाथ गोयंकानं कशा प्रकारे समजा त्यांनी जे पेपर्स वगैरे लिहिले होते, म्हणजे त्यावेळेस सेन्सरशिप त्यांच्यावर इम्पोज करण्यात आली होती, तरी सुद्धा त्यांनी काय केलं माहिती का, हाताने लिहिले जे काही पॅम्पलेट्स वगैरे होते ना, ते न्यूज म्हणून सर्क्युलेट केले, आणि गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी त्यांची जी काही पॉलिसी होती त्यांना ते क्रिटिसाइज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे स्मॉल मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. सिमिलरली डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे, इथे ना ट्रान्झिशन्स मेंटेन केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1997 पासून डायरेक्टली काय करण्यात आलेलं आहे, टुडेची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिस्कस करण्यात आलेली आहे, ठीक आहे. आता बेसिकली हे जे तुम्हाला मी त्या ठिकाणी अनेक्डोट वगैरे सांगितले ना, तर हे अशा प्रकारच्या टॉपिकमध्ये इफेक्टिव्हली कशा प्रकारे ऍक्ट होतं, एकतर काय हे टू द पॉइंट असतं आणि टॉपिकला ते रिलेटेबल आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर मी तुम्हाला आता बेसिकली आपल्याला इंडियन डेमोक्रेसी जसं मी तुम्हाला म्हणलं ना की स्पेसिफिक इंट्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आता याच्या रिलेटेड दुसरे सुद्धा इंट्रोडक्शन या ठिकाणी लागू होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जर हा जनरल टॉपिक आला असता, मग आपण काय केलं असतं, वर्ल्ड मधलं कुठलं तरी एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं असतं की एखादा फेमस वगैरे आहे, जे काही इंटरनॅशनल वर्ल्ड मध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कंट्रीज मध्ये म्हणा, ठीक आहे, कशा प्रकारे जे काही डिफरंट न्यूजपेपर आहेत त्यांनी कशा प्रकारे काम केलं की समजा मीडियाला इम्पार्शियल ठेवण्यापासून. सिमिलरली आपण काय करू शकतो माहितीये का, रिसेंटचं जर एक्झाम्पल बघितलं तर 2016ला जे काही युएस मध्ये प्रेसिडेन्शियल इलेक्शन वगैरे झाले, तर त्या इलेक्शन मध्ये सुद्धा काय झालं होतं की जो काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, हे सुद्धा रिप्रेझेंट काय करतं माहितीये का, बायस मीडिया रिप्रेझेंट करतं, ठीक आहे. मग अशा प्रकारचं जे काही 2016चा जो काही इन्सिडेंट होता युएस प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या रिलेटेड, तर त्याला सुद्धा आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो आणि असं सांगू शकतो त्यांनी जो बायस न्यूज वगैरे त्यावेळेस रन केल्या, म्हणजे इन फेवर ऑफ द प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प, तर त्यावेळेस सुद्धा काय केलं त्यांनी, जे काही कन्सर्न्स वगैरे आहेत ना, म्हणजे मीडिया की इन्फॉर्मेशन म्हणा, म्हणजे मिसइन्फॉर्मेशन वगैरे म्हणा, आणि ते कशा प्रकारे इन्फ्लुएन्स वगैरे करतात. आता मला सांगा, म्हणजे युएस मध्ये इन्सिडेंट्स वगैरे घडले त्या ठिकाणी, आणि त्याचा इम्पॅक्ट समजा इंडियामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे सुद्धा आपण त्यावेळेसच्या युएस प्रेसिडेंटच्या रिलेटेड आपण ज्या न्यूजच्या होत्या तर त्या आपण त्याला अवेअर होतो, ठीक आहे. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन आली, मग ती वेदर पार्शियल इन्फॉर्मेशन आहे का इम्पार्शियल इन्फॉर्मेशन आहे किंवा करेक्ट इन्फॉर्मेशन आहे, तर हे कशाच्या पद्धतीने चेक करायला जायचं,
तर हे काय रिप्रेझेंट करतं, तो मीडियाचा बायस किंवा अनबायस रोल त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतं. पण अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये विथ रिस्पेक्ट टू द इंडियन डेमोक्रेसी हे जे टॉपिक्स वगैरे आहेत ना युएसच्या रिलेटेड इन्सिडन्स, तर हे काय करतात, हे सूट करत नाहीत. मग जर आपल्याला दुसरं एखादं इन्सिडन्स लिहायचं असेल तर आपण काय करू शकलो असतो, फॉर एक्झाम्पल इंडियाज फ्रीडम मुवमेंटच्या रिलेटेड ज्या वेळेस बाळ गंगाधर टिळक यांनी जे काही न्यूजपेपर चालू केले होते, केशरी आणि मराठा, तर अशा प्रकारच्या त्यांनी आणि त्यांच्या ज्या न्यूजपेपर मधनं त्यांनी ते काय करायचे, ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा कॉलोनियल गव्हर्नमेंट होतं ना, तर त्यांना काय करायचे, ते क्रिटिसाइज वगैरे करायचे. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता, एकतर आयदर हे रिसेंट आफ्टर इंडिपेंडन्स एक्झाम्पल देऊ शकता किंवा बिफोर इंडिपेंडन्स जे काही इंडियाज फ्रीडम मुवमेंटच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतात ना किंवा अनेक्डोट वगैरे असतो, तर तो सुद्धा तुम्ही काय करू शकता अशा प्रकारच्या इंट्रोडक्शन मध्ये यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला त्याच्यावरनं लक्षात आलं पाहिजे की जो अनेक्डोट वगैरे आहे ना, तर त्याच्यावरनं लार्जर कंटेक्स्ट लक्षात आला पाहिजे की बेसिकली ह्या इंट्रोडक्शनचा कंटेक्स्ट काय आहे. ठीक आहे. त्यानंतर जो आपण दुसरा जो टॉपिक बघितला ना की बेसिकली याच्यामध्ये काय आहे की जे कीवर्ड्स आहेत ना त्यांना काय करायचं आपल्याला डिफाईन वगैरे करायचे. सेकंड याच्यामधली इम्पॉर्टंट स्टेप्स काय की तुम्ही अनेक्डोट प्रोव्हाइड केला. नेक्स्ट तुमचं काय की डेफिनेशन ऑफ द कीवर्ड्स. ह्या डेफिनेशन ऑफ द कीवर्ड्स मधनं काय होतं माहितीये का, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल इंडियन डेमोक्रेसी असेल, त्याच्यानंतर मीडिया वगैरे असेल आणि तो कसा बायस वगैरे आहे, तर यांचे काय करायचे आपल्याला कीवर्ड्स वगैरे प्रोव्हाइड करायचे. आता फॉर एक्झाम्पल अशा प्रकारच्या टॉपिकमध्ये ना की बायस मीडिया म्हणजे काय असतो किंवा मीडिया बायस जे असतात ना ती कशा प्रकारे असतात, मग आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची की बाबा त्यांची जी काही टेंडन्सी वगैरे आहे, जे डिफरंट मीडिया आउटलेट्स आहेत किंवा जे ऑर्गनायझेशन वगैरे आहेत त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती पर्टिक्युलरली एखाद्या ग्रुपला म्हणा किंवा एखाद्या पॉलिटिकल अजेंडाला म्हणा ती कशा प्रकारे फेवर वगैरे करते, तर यांना काय म्हणतात बायस मीडिया किंवा मीडिया बायस असे म्हणतात. मग ठीक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की त्याचा जो स्मॉल इम्पॅक्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग वगैरे म्हणा किंवा एखाद्या न्यूजला सेन्सेशन वगैरे कसं बनवणं म्हणा किंवा एखाद्या पर्सनॅलिटीला त्यांना डिफेम वगैरे कशा प्रकारे करणं, मग हे डिफरंट काय करतात, हे टूल्स वगैरे यूज करतात. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचं असतं की त्या जी काही डेफिनेशन वगैरे आहे बायस मीडिया त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायचे असते. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला काय करायचं असतं की हे जसं तुम्हाला मी सांगितलं हिस्टॉरिकल प्रश्न टुडे पर्यंत कसं ट्रान्झिशन वगैरे व्हायचं आणि ट्रान्झिशन झाल्यानंतर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट जे कीवर्ड्स वगैरे त्यांची डेफिनेशन वगैरे कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायची. आता ही प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं माहितीये का, तुमचा जी काही अंडरस्टँडिंग आहे त्या पर्टिक्युलर कीवर्ड्स बद्दल ती त्याच्यामधनं मेन्शन्स होते किंवा ती रिप्रेझेंट होण्याचा त्या ठिकाणी काय होतं माहितीये का, एक्झामिनरला एक्झॅक्टली लक्षात येतं की स्टुडंटला हा जो टॉपिक आहे ना तो डायरेक्टली समजला आहे का नाही त्याच्यामध्ये लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही आपला इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहे, सेकंड आस्पेक्ट म्हणजे काय काय डेफिनेशन वगैरे प्रोव्हाइड करणं, त्याच्यामधनं दुसरं जी काही गोष्ट आहे ना रीडरला ते काय करतं की डिस्कशन जे ना हे कशा पद्धतीने मूव्ह होणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे, जे काही अननेसेसरी जार्गन्स वगैरे असतील ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल अननेसेसरी त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन वगैरे प्रोव्हाइड करत बसायचं नाही इंट्रोडक्शन मध्ये. कारण ज्यावेळेस आपण युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा जो एमपीएससीचा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन वगैरे लिहितो ना, जसं मी तुम्हाला सांगितलं अप्रॉक्सिमेटली 1000 to 1200 वर्ड्स मध्ये लिहायचे. तर ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे डिव्हिजन करतो इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन, तर अप्रॉक्सिमेटली जे काही वर्डिंग वगैरे असतं ना तर हे 150 to 170 वर्ड्स असलं पाहिजे. सिमिलरली कन्क्लुजन 150 to 170 वर्ड्स असलं पाहिजे. आणि बाकीचा जो काही पार्ट आहे ना याच्यामध्ये 700 वर्ड्स, म्हणजे हे दोन्ही मिळून जर बघितलं तर हे किती होतात 300 to 340 वर्ड्स वगैरे होतात, म्हणजे अराउंड 350 वर्ड्स वगैरे असं आपण कन्सिडर करूया. आणि उरलेला जो पार्ट आहे ना 700 to 900 वर्ड्स हा मेन बॉडी पार्ट मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. मग हे जे इंट्रोडक्शन आहे ना तेवढं कन्साइज आणि क्रिस्प बनवण्यासाठी आपल्याला एकतर आपण या ठिकाणी काय केलं की एक कंटेक्स्ट किंवा जो अनेक्डोट तो प्रोव्हाइड केला, त्यानंतर ती टुडेजला कसं कनेक्ट करतं हे सांगितलं, आणि त्याच्यामध्ये जे काही मीडियाचा जो काही डेफिनेशन वगैरे आहे ते सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली जो आपला थर्ड पार्ट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की त्याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, म्हणजे जे काही मीडियाचं इम्पॉर्टन्स आहे हे डेमोक्रेसीमध्ये कशा पद्धतीने आहे तर ते आपल्याला पॉझिटिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की फ्री आणि फेअर जर मीडिया वगैरे असेल किंवा ते जर त्यांचे रिपोर्ट काय म्हणतात त्याला प्रॉम्प्टली जर पब्लिश करत असतील किंवा क्रिटिसाइज जर करत असतील गव्हर्नमेंटच्या एखाद्या ऍडव्हर्स पॉलिसीला, तर तो कशा पद्धतीनं फोर्थ पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी ऍक्ट होऊ शकतो. मग स्मॉल मध्ये आपल्याला त्या पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि सिमिलरली त्याचबरोबर म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीबरोबर आपल्याला एक सेंटेन्स त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे की सिमिलरली असं नसतं काही काही जे मीडिया आउटलेट्स वगैरे आहेत ना ते बायस आहेत विथ रिस्पेक्ट टू द
पॉलिटिकल त्यांच्यावर होणारा इन्फ्लुएन्स वगैरे म्हणा, किंवा त्यांचे जे काही कमर्शियल इंटरेस्ट वगैरे आहेत ना, तर अशा प्रकारचे कीवर्ड्स वगैरे यूज करून की ते कशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज वगैरे होऊ शकतात, तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मेन्शन्स वगैरे करायचं आहे. मग हे आता ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय आलं पाहिजे, पॉझिटिव्ह पण गोष्टी आली पाहिजे आणि निगेटिव्ह गोष्टी आली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्या पॉझिटिव्ह मधनं निगेटिव्ह मध्ये ट्रान्झिशन होताना इम्पॉर्टंट जे काही कीवर्ड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, हाऊ ओव्हर, नंदलेस, म्हणजे अशा प्रकारचे जे काही कीवर्ड्स आहेत ना, ते सुद्धा काय करायचं आपल्याला इन बिटवीन त्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये यूज वगैरे करायचे. आणि फायनली जो आपला फोर्थ आस्पेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, जी काही मेन आर्ग्युमेंट आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, ही जी फोर्थ आर्ग्युमेंट बघा, की दिस एसे विल डिस्कस हाऊ बायस मीडिया अफेक्ट इंडियन डेमोक्रेसी बाय शेपिंग पब्लिक ओपिनियन अल्टिमेटली इन्फ्लुएन्सिंग इलेक्शन किंवा क्रिएटिंग सोशल मीडिया. म्हणजे काय, की आपल्याला याच्यामध्ये काय सांगायचं आहे, एक तर की हा बायस मीडिया की कशा पद्धतीने एक्सप्लोर करतो, त्याच्यानंतर त्याच्यावर इंडियन डेमोक्रेसीवर होणारा इम्पॅक्ट आपल्याला सांगायचा आहे, आणि पॉसिबल जे काही सोल्युशन्स वगैरे आहेत ना, की बाबा असं होऊ नये म्हणून, म्हणजे मीडियाचा जो बायस आहे किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे इंडियन डेमोक्रेसीवर होऊ नये म्हणून, निगेटिव्ह इम्पॅक्ट, तर आपल्याला सोल्युशन्स वगैरे काय सांगायचे. ठीक आहे. आणि हे फायनली ज्यावेळेस सोल्युशन्स वगैरे होतात, तर मग तुमचं जे काही इंटरप्रिटेशन आहे, म्हणजे तुम्ही आतापर्यंत मेन बॉडी पार्टमध्ये जे काही डायमेन्शन्स लिहिले आहेत, तर ते नंतर एका पॅराग्राफमध्ये सम करायचे. त्याला काय म्हणतात, ट्रान्झिशन पॅराग्राफ इन बिटवीन मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन. मग फायनली कन्क्लुजन मध्ये काय करायचं असतं, फ्युचरिस्टिक ज्या काही गोष्टी असतात किंवा ऑप्टिमिस्टिक ज्या काही गोष्टी असतात ना, त्या ठिकाणी मेन्शन्स करायचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इंडियाला जर स्ट्रॉंग डेमोक्रेसी किंवा आपला जो विकसित भारतचा जो काही गोल आहे 2047 पर्यंतचा, ठीक आहे, तर किंवा इंडियाला जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही प्रिन्सिपल्स आपल्या एन्शन केलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेक्युलरिझम म्हणा, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, हे जर आपल्याला अचीव्ह करायचे असतील, तर मीडिया त्या ठिकाणी कसा रोल प्ले करतो, किंवा जी आपण आता एक स्टेटमेंट सांगितलं होतं या ठिकाणी, की हाऊ मीडिया ऍक्ट ॲज अ फोर्थ पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. मग ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, की त्या ठिकाणी ते जो शेवटचा पॅराग्राफ आहे त्याला आपण काय म्हणतो, रोड मॅप. म्हणजे याच्यावरनं एक्झामिनर लक्षात येतं की एक्झॅक्टली जो स्टुडंट आहे ना, की नंतर कोणकोणते डायमेन्शन याच्यामध्ये डिस्कस वगैरे करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना जे काही महत्वाचे एलिमेंट्स वगैरे असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कितीपर्यंत हा डायमेन्शन त्या ठिकाणी मेन्शन वगैरे करायचे, मग तो त्याची पॅराग्राफची साईज किती असली पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये एलिमेंट ऑफ सिक्रेसी कसं मेंटेन करायचं. ज्यावेळेस आपण जे मी तुम्हाला सांगितलं आता हे डिस्कस व्हिडिओज आपण डिस्कस करणार आहोत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन कसं लिहायचं, ट्रान्झिशन कसं मेंटेन करायचं, मेन बॉडी पार्टमध्ये कसे कसे डायमेन्शन्स एक्सप्लेन करायचे, तर त्या ठिकाणी आपण ते डिस्कस वगैरे करूया. ठीक आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे ना, या ठिकाणी संपलेला आहे, की म्हणजे स्ट्रॉंग इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, 4 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, की तो इंट्रोडक्शन एंगेजिंग आहे का, आयदर त्याच्यामध्ये रिअल लाईफ स्टोरीज किंवा अॅनेक्डोट आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, की तो क्लिअर आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे का. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की डेफिनेशन्स ज्या काही कीवर्ड्स वगैरे ते त्याची डेफिनेशन्स वगैरे प्रोव्हाइड करायची ते. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, की त्याचा रिलेव्हन्स आहे का. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय सांगितलंय, की बायस मीडिया सांगितलेलं आहे. मग आपल्याला एक्झॅक्टली क्वेश्चन्समध्ये किंवा आपल्या टॉपिकमध्ये काय विचारलेलं आहे, की हाऊ इट इज अ थ्रेट टू द डेमोक्रेसी. मग हे न लिहिता आपण काय करतो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इकड तिकडच्या जर गप्पा गोष्टी लिहिल्या ना, तर ते काय करतं, की रिलेव्हन्स शो करत नाही, पॉझिटिव्ह रिलेव्हन्स. मग आपल्याला काय करायचं असतं, की तो स्मॉल मध्ये लिहायचा असतो, की बाबा फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की त्याचं जे काही इम्पार्शियल न्यूज वगैरे असतात, मग तो कशा प्रकारे, किंवा पॉलिटिकल इन्क्लिनेशन वगैरे असताना ते कशा प्रकारे समजा डेमोक्रेसीला थ्रेट क्रिएट करतं. म्हणजे दोन्ही पण गोष्टी, पॉझिटिव्ह पण गोष्टी, हाऊ इट ऍक्ट ॲज अ फोर्थ पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी, आणि सिमिलरली ज्यावेळेस आपण हाऊ एव्हर तो कसं पॉलिटिकल इन्क्लिनेशन क्रिएट करून किंवा डिफेम वगैरे करतो, मग त्या पद्धतीने सुद्धा काय, की तो रिलेव्हंट आहे का नाही. आणि फोर्थ गोष्ट म्हणजे काय, की गायडिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो फोर्थ आपला जो लास्ट पॅराग्राफ आहे ना कोणत्या पण इंट्रोडक्शनचा, तर तो गायडिंग आहे का, किंवा एक प्रॉपर रोड मॅप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो का, की हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघितलं पाहिजे. हा जो फोर्थ पॅराग्राफ असतो ना, गायडन्सचा म्हणा किंवा रोड मॅपचा, हा एक ट्रान्झिशन पॅराग्राफ असतो इन बिटवीन इंट्रोडक्शन आणि मेन बॉडी पार्ट मध्ये. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. तुमच्या जर काही डाऊट्स वगैरे असतील ना, तर तुम्ही काय करू शकता माहितीये का, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करत असेल. जर तुम्हाला या ठिकाणी पर्टिक्युलरली एसएच रिलेटेड काही जे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा गायडन्स वगैरे असतील, आयदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, किंवा मला पर्सनली कॉल करून काय करू शकता, त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स वगैरे पण त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. याच्या रिलेटेड ही जी पीडीएफ आहे ना, आपण काय करूया, हा जो इनिशिएटिव्ह आहे ना, हा प्रत्येक संडेला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया. आणि जे काही इम्पॉर्टंट पॉसिबल किंवा
अशा प्रकारचे जे काही स्ट्रॉंग टॉपिक्स वगैरे आहेत जे एक्झाममध्ये डायरेक्टली विचारण्यात जाण्याची शक्यता वगैरे आहे, मग आपण ते काय करत जाऊ, प्रत्येक संडेला ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आजच्या पुरतं आपण काय करूया, मर्यादित ठेवूया की याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन डिस्कस करूया. येणारे जे काही नेक्स्ट टॉपिक वगैरे असतील किंवा येणारे जे सबसिक्वेंट संडेला जे टॉपिक असतील याच्यामध्ये अलॉंग विथ इंट्रोडक्शन आय विल ट्राय टू प्रोव्हाइड सम कंटेक्स्ट ऑन मेन बॉडी पार्ट आणि सिमिलरली कन्क्लुजन. ठीक आहे, तुम्हाला जर आपलं हे आर्टिकल आवडलं असेल किंवा एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा. आणि ह्या ज्या आपली आजचा जो टॉपिक याच्या रिलेटेड जी काही PDF आहे ना, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल. ठीक आहे, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.